कोण होता टिपू सुलतान, ज्याच्या दहशतीमुळे आजही एक संपूर्ण समुदाय दिवाळीत सुतक पाळतो. कर्नाटकच्या मांड्या जिल्ह्यातील मेलकोटे या प्राचीन मंदिर शहरात दिवाळीच्या दिवशी आनंदाऐवजी शोक साजरा केला जातो. याचं कारण म्हणजे साधारण 235 वर्षांपूर्वी याच दिवशी टिपू सुलतानच्या सैन्यानं शेकडो निष्पाप हिंदूंचा नरसंहार केला होता. आजही या समुदायाचे लोक दिवे लावत नाहीत, तर आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला श्रद्धांजली अर्पण करतात. इतिहासकारांच्या मते 1783 ते 1795च्या दरम्यान एका नरक चतुर्दशीच्या दिवशी हे हत्याकांड घडलं होतं. मेलकोटे येथील अय्यंगर ब्राह्मण श्रीरंगपट्टणच्या नरसिंह मंदिरात दिवाळी साजरी करत असताना टिपूच्या सैन्याने त्यांना चहूबाजूंनी घेरलं. टिपूला असा संशय होता की तिरुमाला अय्यंगर नावाच्या विद्वानाने त्याच्या विरोधात कट रचलाय आणि याचा बदला घेण्यासाठी त्यानं महिला, मुले आणि वृद्धांसह सुमारे 700 ते 800 लोकांची कत्तल हत्या केली. एवढंच नाही तर मृतदेह जवळच्या चिंचेच्या झाडांना लटकवण्यात आले होते, ज्यामुळे संपूर्ण परिसरात दहशत पसरली होती आणि एका रात्रीत हे सुंदर मंदिर शहर ओसाड बनलं. या नरसंहारानंतर लोक जीव वाचवण्यासाठी गाव सोडून पळाले. येथील 29 तलाव सुकले, पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालं आणि दिवाळी हा सण त्या समुदायासाठी आनंदाचा नाही तर शोकाचा दिवस बनला. म्हणूनच आजही मेलकोटेमध्ये नरक चतुर्दशीला घराघरात सुतक पाळलं जातं. बाकी याबद्दल तुम्हाला आधी माहित होतं का? कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ट्यूबलाइट या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.